दरम्यान ग्रीनलँडचा मुद्दा नेमका काय आहे आणि ते ट्रम्प यांना का हवंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्क्टिक आणि अटलांटिका महासागराच्या मधोमध स्थित जगातलं सर्वात मोठं हे बेट आहे। ग्रीनलँड हा डेन्मार्क देशाचा अविभाज्य भाग आहे, प्रशासनिकरित्या पूर्णपणे स्वायत्त आहे। एकूण भूभाग हा 21,66,000 चौरस किलोमीटर पर्यंतचा आहे। लोकसंख्या 57,000 इतकी आहे। इसवी सन 986 पासून नॉर्वे आणि डेन्मार्कचे काही लोक ग्रीनलँडमध्ये वसले। 14 जानेवारी 1814 रोजी ग्रीनलँडचं डेन्मार्कमध्ये विलीनीकरण करण्यात आलं। दुसऱ्या महायुद्धामध्ये 9 एप्रिल 1940 रोजी जर्मनीचा डेन्मार्कवर कब्जा करण्यात आला। जर्मनीनं ग्रीनलँडवर कब्जा करू नये म्हणून अमेरिकेनं ग्रीनलँडमध्ये सैन्य उतरवलं। 1945 पर्यंत अमेरिकेचं ग्रीनलँडवर नियंत्रण होतं। 1946 मध्ये ग्रीनलँड विकत घेण्याची अमेरिकेची डेन्मार्कला ऑफर सुद्धा होती। अमेरिकेची ऑफर डेन्मार्कनं साफ नाकारलेली आहे। मात्र लष्करी कारणांसाठी ग्रीनलँडचा जमिनीचा वापर करू देण्यास डेन्मार्क तयार आहे। 1960च्या दशकामध्ये अमेरिकेनं ग्रीनलँडमध्ये अण्वस्त्र सुद्धा ठेवली आहे। चीन किंवा रशिया ग्रीनलँडवर कब्जा करतील म्हणून आम्हाला कब्जा करू द्या, असा ट्रम्प यांनी युक्तिवाद केला। ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ धातूचे साठे आहेत आणि खनिज तेलाचे साठे सापडू शकतात। त्यामुळे ट्रम्प यांच्या मागणीमागे ऊर्जा क्षेत्राशी निगडित हे महत्त्वाचं कारण आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, आता इथेच थांबायची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।